ह्या व्हरायटीला कमीत कमी 80 रुपयाच्या पुढे पाहिजे. कमीत कमी 80 कमीत पाहिजे. कमी 80 रुपयाच्या पुढे. त्यावेळेस आपल्याला रुपयाला रुपया शिल्लक राहतो. ओके. लेबर चार्ज थोडा जास्त आहे ह्यासाठी हा. दररोजचं लेबर लागतं. रोजचं लेबर लागतं. किती असतात तरी? रोज आपल्याकडे 15 ते 20 लेबर असते. प्रामुख्याने शेणखत, मळी आणि बकरी हे जर सेंद्रिय खत. हा सेंद्रिय जर बऱ्यापैकी असले तर याला रासायनिकची एवढी आवश्यकता नसते. हे जंगली व्हरायटी आहे, स्वतःच्या ताकदीवरती फुटत राहते. ओके. रासायनिक कमी असेल तरी चालते चालतं. काय अडचण. फक्त माती चांगली असावी. माती चांगली. फक्त हे स्टिक पासून बनतं त्यामुळे ही जंगली व्हरायटीतच मोडतं. नमस्कार, इंडियन फार्मर एंटरप्रेन्योर्स म्हणजेच IAP हे आपल्या युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. आपण संपूर्ण इथं जो शेवंतीचा प्लॉट बघताय तो आहे प्रज्योतजी जगदाळे यांचा. त्यांची मोठ्या प्रमाणावर शेती आहे आणि शेवंती असेल, आलं असेल, टोमॅटो असेल या प्रकारचे अनेक पिके ते घेत असतात. सध्या प्रगतशील शेतकरी आहेत आणि संपूर्ण त्यांचं कुटुंब हे शेतीमध्ये असते. हा जो शेवंतीचा प्लॉट आहे तो हिवाळ्यातील आहे आणि आज आहे 25 एप्रिल 2024. सध्याचा शेवंतीचा रेट हा 150 रुपये पर केजी आहे. रेट हा चांगला आहे आणि प्लॉट बघितला तरी आपल्याला अंदाज येईल की प्लॉट सुद्धा दमदार आहे. तर ह्या प्लॉट विषयी त्यांच्याकडून आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहे. त्यापूर्वी जे शेतकरी बांधव आपल्या चॅनलवर नवीन आहेत त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच अधिक माहितीसाठी आपल्या फेसबुक पेज व इंस्टाग्रामवरही फॉलो करा. तर सर नमस्कार. नमस्ते. स्वागत आहे इंडियन फार्मर एंटरप्रेन्योर्स ह्या युट्यूब चॅनलवर. काय सांगाल ह्या प्लॉट बद्दल? शेवंतीचा हा प्लॉट आहे, लागवड कधीची आहे? लागवड आपली हिवाळ्यातील आहे. 27 नोव्हेंबरला लागण केलेली आपण. ओके. त्यानंतर बाग चालवायला 3-3.25 महिने जातात. 3 महिने. हे डिपेंड आहे का लागवडीवर किंवा त्याच्या परिस्थितीवर? वातावरणावरती डिपेंड असतंय. ओके. ह्या प्लॉटला आपण संपूर्णपणे लाईट केलेली होती. ओके. 830 बल ह्या प्लॉट मध्ये लागलेले. 2 एकराचा प्लॉट आहे आपला. अच्छा. हे कधी लावलेले? सुरुवातीला किती दिवस? लागण हे 45 ते 50 दिवस ठेवलेले आपण. ओके. जोपर्यंत झाडाची पूर्ण शाखे वाढ होत नाही तोपर्यंत लाईट चालू होती आपली. ओके. आता ही व्हरायटी कोणती आहे? ही व्हरायटी भाग्यश्री व्हाईट आहे. भाग्यश्री. शेवंती कंटिन्यू असते आपल्याकडे? हो, कंटिन्यू 12 महिने असते. 12 महिने कंटिन्यू? 12 महिने कंटिन्यू. याचं कारण काय? एक प्लॉट संपला की एक प्लॉट आपला चालू असतो. फुल शेतीला कमी खर्चात चांगलं उत्पन्न भेटतं म्हणून आपण फुल शेतीकडे चांगलं वळलोय. ओके. म्हणजे कंटिन्यू शेवंती असते. बाकी दुसरे फुलं आणि झेंडू असतो आपला. शेवंती आणि झेंडू कंटिन्यू. एक प्लॉट झाला की दुसरा प्लॉट चालू असतो. दराचं वगैरे काय दर असेल तरी किंवा नसेल तरी? हो, नसेल तरी ते असते आपलं कंटिन्यू असते. फक्त सीझनला झेंडू कमी असतो, शेवंती जास्त असते. ओके. ऑफ सीझनला झेंडू जास्त असतो, शेवंती कमी असते. ओके. ओके. आणि व्हरायटी वातावरण आणि दिवसाच्या तुमच्या सीझन बाय सीझन. दुसऱ्या सीझनला कोणते असते? ह्यात आपण भाग्यश्री व्हाईट, पौर्णिमा व्हाईट आणि सेंट व्हाईट 3 व्हरायटी लावतो. पावसाळीला सेंट व्हाईट असते, थंडीत मार्गशीर्ष महिन्यात पौर्णिमा व्हाईट चालू असते. ओके. आणि उन्हाळ्याला भाग्यश्री व्हाईट असते. ओके. ओके. 3 व्हरायटी मध्ये काय फरक जाणवतो? ह्या व्हरायटीला उत्पन्न जास्त आहे. सेंट व्हाईटला कमी दिवसात जास्त उत्पन्न निघतं. ओके. आणि पौर्णिमा व्हाईटला उत्पन्न कमी असतं पण रेट चांगले असतात. रेट चांगले असतात म्हणजे त्या फुलांवर पण डिपेंड असतं. फुलांमध्ये पण फरक असेल? हो, फुलांमध्ये भरपूर फरक असतो. सेंट व्हाईट फुल ह्याच्यापेक्षा थोडस साईजला कमी. एक ह्यातलं एक फुल काढून दाखवतो. ह्या फुलामध्ये बाकी फुलांच्या व्हरायटी मध्ये काय काय फरक जाणवतो? हे जी पाकळी जरा अशी सर्कल मध्ये येते. ओके. खाली पडते थोडीशी. सेंट व्हाईटला पूर्ण अशी टवटवीत म्हणजे एकसारखी असते. आणि पौर्णिमा व्हाईटला फुल मोठं असतं. अच्छा. वजन कमी असतं. ओके. ओके. रेट मध्ये पण फरक येतो? हो, रेट मध्ये फरक असतो. सीझन बाय सीझन रेट असतात. ज्यावेळेस ही मार्केट लिहिली त्यावेळेस हिलाच रेट असतो. अच्छा. सेंट व्हाईट मार्केट लिहिली त्यावेळेस सेंट व्हाईटला असतो आणि पौर्णिमा व्हाईट ज्यावेळेस येईल तेव्हा पौर्णिमा. आता ह्या प्लॉटचं नियोजन कसं राहिलं पहिल्यापासून? किती एकर मध्ये आहे हा? 2 एकर प्लॉट आहे. याला आपण 15 ट्रॉली शेणखत घातलेलं, 2 तळी मेंढरी बसवलेले. ओके. राग घातलेली, मळी घातलेली. ओके. आणि नंतर बेड तयार केले पॉवर टिलरने आणि बेसल डोस पेरला. अच्छा. ट्रॅक्टर मधून बेसल डोस पेरून मग बेड तयार केले. अंतर किती आहे? हे 5 फूट आहे. 5 फूट. ह्या शेवंतीच्या आधी इथे काय होतं प्लॉटवर? झेंडू होता. झेंडू काढून झेंडू शेवंती असं सायकलच असते का? आता हे काढून परत सीझनचा झेंडू करायचा मार्गशीर्षचा. ओके. हा. परत शेवंती करायचं. हे एका प्लॉटवर असतं, बाकी दुसऱ्या प्लॉटवर पण असं असतं का? हा, नाही दुसऱ्या मग ते वेगवेगळे प्लॉट. काय टोमॅटो असते, काय अद्रक असते. अच्छा. 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 आता ह्याला पहिला लागवडीपूर्व खर्च किती आला इथे? ह्याला लागवडी पूर्ण खर्च सुरुवातीला 2 लाख रुपयाला. 2 लाखाला? 2 लाख. अच्छा. मग हे मल्चिंग, स्ट्रक्चर उभं करणे संपूर्ण नवीन आणि रोपा
ओके. रोप किती लागली? रोप ह्याला 24,000 रोप लागले. 24,000 हा, 2 एक एकर रोप मध्ये. 2 रुपये 80 पैशाला एक रोप. ओके ओके. रोप आपली नर्सरी असेल तिथूनच हो, आपण. गणपती कृपा नर्सरी कुमट्यात आहे, हम्म. तिथून आपण रोप घेतो. ओके ओके. संपूर्ण बागायती शेती सगळी? हो, संपूर्ण बाग आहे. पाण्याची सोय वगैरे? पाणी 3 विहिरी आहेत, 2 बोर आहेत. अच्छा. एकूण किती शेती? एकूण 32 एकर आपल्याकडे आहे आता. ओके ओके. मग संपूर्ण बागायती? हो, संपूर्ण बाग आहे. लागवडी पूर्व 2 लाख खर्च आला, त्यानंतरचा खर्च आता? त्यानंतरचा खर्च कमी असतो. ह्याला काय जास्त फवारणी किंवा खतांची जास्त गरज नसते. ओके. ह्याला फक्त ब्लॅक थ्रिप्स, हा. पांढरी माशी आणि करपा हे 3च रोग असतात. ओके. बाकी एवढे हे कंट्रोल करण्यासारखे आहेत? हो, कंट्रोल करण्यासारखे थोड्या प्रमाणात असतात. हम्म. सुरुवातीला कंट्रोल होतात. आता तुम्ही बघू शकता कुठल्याही झाडावर कसलाही रोग नाहीये. बरोबर. आता 8-10 दिवस झाला आपण कुठलीही फवारणी घेतली नाही. अच्छा. 2 तोडे झाले की एक फवारणी फक्त घेतो आपण. 2 तोडे झाले की हम्म. हे फंगीसाईड वगैरे? हो हो, ओके. आणि ठिबक मधून खत वगैरे असतात चालू. विकली? 13-40-13, 052-34. ओके. प्रामुख्याने कॅल्शियम आणि बोरॉनची कमतरता जास्त असते. हम्म, हम्म, हम्म. फुल अर्धवट उमलतं, त्यामुळे कॅल्शियम आणि बोरॉन थोडस प्रमाण मग जास्त आपल्या लक्षात असतं. येतं ते. हम्म. अच्छा. फुलाची साईज अशी अर्धवट झाली की म्हणायचं कॅल्शियम आणि बोरॉनची कमतरता हम्म. येते. आता हे उत्पादन कसं वाढू शकते यामध्ये? फुटवा वगैरे? हा, हे याला मग एक महिन्याचे टप्पे असतात. हा. आता हे टप्पा पूर्ण झाला की हा. परत खालून सगळी फूट येते, हे बघू शकता तुम्ही. ओके. हा, इथं दाखवू शकता आपण. हम्म. हम्म, हम्म, हम्म. खालून फूट येते हम्म, हम्म, ही हम्म. अशी. ओके. एक त्यानंतर महिना परत झाला दुसरा फ्लस चालू होतो 1 हा. महिन्याने. हा. अशी 4-5 महिने व्हरायटी चालते. अच्छा, म्हणजे 5 महिने पण आपण व्हरायटी लांबू चालू शकतो. शकतो. हो. आतापर्यंत किती तोडे झाले? आता हा 5वा तोडा आहे. 5 तोडा. हम्म. आणि किती दिवस झाले प्लॉट? चालवून 1 महिना झाला. 1 महिना झाला. हम्म. एका महिन्यात 5 तोडे आपण 5 केले. तोडे केले. किती दिवसाला तोडा येतो? 5व्या दिवशी 6व्या दिवशी घेतो तोडा आपण. अरे वा. बाग आपण कंटिन्यू चालू ठेवतो. तिकडच 40 कॅरेट तोडलं की ह्या बाजूस तोडायचं, ह्या बाजूस अच्छा, तोडायचं. म्हणजे कंटिन्यू हार्वेस्ट, दररोज हार्वेस्टिंग रोज असतं? हार्वेस्ट करायचं थोडं थोडं थोडं. ओके ओके. आता रेट किती चालू आहे? आता 180, 170, 200 पर्यंत आहेत बाजार. ओके. रेट चांगला आपल्याला चांगला सापडलेला. रेट एक नंबर. स्टार्टिंगला किती रेट होता? चालू झाली तेव्हा 100-120 रुपये चालू झाले. ओके. अरे वा. उन्हाळ्यात रेट जास्त राहतो काय, म्हणजे आपला अनुभव काय आहे हा, याबद्दल? उन्हाळी रेट चांगला राहतो कारण लाईटचा खर्च बरेचसे शेतकरी करत नाहीत. हा. आणि हे पीक थंडीत वाटायला थोडस जड जाते. ओके. रेटचा अभ्यास काय करता का आपण? हा, रेटचा अभ्यास असतो. मार्केट नर्सरींना विचारून, हम्म, हम्म. मार्केटला विचारून आपला स्वतःचा गाळा आहे, ओके. त्यामुळे तिथली माहिती, नर्सरीची माहिती घेऊन आपण. गाळा म्हणजे नक्की काय? मीनाताई ठाकरे फुल मार्केट आहे दादरला. हा. तिथं आपला 615 नंबरला समाधान फ्लावर या नावाने गाळा आहे. ओके. तिथे आपण सगळी फुलं त्या म्हणजे मार्केटला स्वतः विक्री करतो? स्वतः विक्री आपली. तिथे कोण बघतो? तिथे चुलते आहेत, ते बघतात सगळे? ते सगळे बघतात. म्हणजे हे फुलं कंटिन्यू चालू हो, हो, ठेवण्याचं हे कारण आहे. हे कारण घरचा गाळा असल्यामुळे झेंडू, शेवंती आपल्या गाळ्यावर लागते, त्यामुळे आपण फुल ओके. शेती बाकी शेतकऱ्यांचं पण घेतं का, हो, हो, म्हणजे हो. स्वतःच फक्त? बाकी शेतकऱ्यांसुद्धा असते काय अडचण. अच्छा. मग तिथूनच विक्री ते संपूर्ण तिथून आपण विक्री बघतोय होते. ते? ओके. मग यामुळे एक एक्स्ट्राचा नफा तुम्हाला मिळत असेल? मिळतो. म्हणजे जे व्यापाऱ्यांना घालायचे बरोबर, ते आपण घरचा माणूस असल्यामुळे आपण बरोबर बरोबर बरोबर. करू शकतो. हे किती तिथे इंटेक लागतो दररोजचा? तिथे रोज 6 ते 7 टन आपल्या गाळ्यावर माल खपतो. अच्छा, म्हणजे लागतोच तिथे लागतोच. 6 ते 7? हा, झेंडू आणि शेवंती म्हणून 6 ते 7 टन रोजचा माल आपला ओके. सेल होतो. ओके. आणि आपला इथून दररोजचं किती जातं? आपला घरचा 1 ते 1.5 टन रोजचा जातो आणि रोजचा बाकीचा जातो. बाहेरचा असतो. ओके. अच्छा, ह्याच्या बरोबर झेंडू आहे का? झेंडू आता लागण करायची. ओके. फक्त आता शेवंती चालू आहे? शेवंती चालू. आता झेंडू संपला 1 महिना झाला. ओके ओके ओके. त्यानंतर थोडासा पाण्याचा पहिल्यांदा प्रॉब्लेम असल्यामुळे थोडीशी लागण कमी केली. आता हे तुम्ही गाळा वगैरे तुम्ही स्वतः केल्यामुळे झालं, पण बाकी शेतकरी काही करू शकत नाही, त्यांना व्यापाऱ्याकडेच हो, जावं लागतं? व्यापाऱ्याकडेच जावं लागणार. बरोबर. आता हे शेवंतीचा प्लॉट अजून किती दिवस चालेल? हा, अजून 3 महिने चालणार. अजून 3 महिने चालेल. चालणार. म्हणजे पावसाळा येतोपर्यंत? पावसाळ्यापर्यंत चालणार. किती तोपर्यंत तोडे आपली होतील? दुसरी व्हरायटी चालू होईल. तोडे किती होतील तरी अंदाजे? अजून 20 तोडे होणार. 20 तोडे? होणार. अरे वा. म्हणजे आता रेट आहे अजून एक पुढचे किती दिवस rate अजून राहू एक शकते? महिना रेट बाजार चांगली राहतील. नंतर 80-70 रुपयापर्यंत. आता हे जे शेवंतीमध्ये किती रेट असेल तर परवडतो? उत्पादन खर्च किती आहे? ह्या व्हरायटीला कमीत कमी 80 रुपयाच्या पुढे पाहिजे. कमीत कमी 80 कमीत पाहिजे? कमी 80 रुपयाच्या पुढे. त्यावेळेस आपल्याला रुपया शिल्लक राहतो. ओके. लेबर चार्ज थोडा जास्त आहे ह्यासाठी हा. दररोजचा लेवल लागतो? रोजचं लेबर लागतं. किती असतात तरी? रोज आपल्याकडे 15 ते 20 लेबर असते रोजचे? रोज. ओके. उत्पादन खर्च किती येतो तरी किलोला? किलोला पूर्ण खर्च पकडला तर एक 22 ते 25 रुपये पर्यंत जातो किलोचा उत्पादन खर्च. ओके.
आणि बाकीचं आता हे तुमचं साहित्य वगैरे सगळं तुमचं असेल, त्यामुळं आता ज्या शेतकरी नवीन असेल किंवा ट्रॅक्टर नाही किंवा बाकीचं साहित्य नाही, त्यांना उत्पादन खर्च वाढू शकतो. आता ह्यामध्ये तुम्ही कंटिन्यू करत असल्यामुळे तुम्हाला खतांचा वगैरे अंदाज आला असेल, जे गरजेचं आहे तेच तुम्ही ह्यामध्ये देता. प्रामुख्यानं शेणखत, मळी आणि बकरी हे जर सेंद्रिय खत, सेंद्रिय जर बऱ्यापैकी असले तर याला रासायनिकची एवढी आवश्यकता नसते. हे जंगली व्हरायटी आहे, स्वतःच्या ताकदीवरती फुटत राहतं. ओके, रासायनिक कमी असेल तरी चालते, काय अडचण, फक्त माती चांगली असेल. माती चांगली, फक्त हे स्टिक पासून बनतं, त्यामुळे जंगली व्हरायटीतच मोडतं. बऱ्यापैकी त्याला सेंद्रिय ताकद जास्त असली की पूर्ण प्लॉट आपला सेंद्रिय ताकदीवर आणलेला. प्लॉटची हाईट किती होऊ शकते? हे साधारण 3.5-4 फुटापर्यंत जाते. ओके, अजून वाढू शकते म्हणजे ह्या लेवलला येते. ओके, संपस्टोपर्यंत. हो हो. ओके, यामध्ये जो आपण सेंद्रिय खताचं म्हणलं तर माती चांगली असेल तर हे ताकद पिकामध्ये येऊ शकते. माती कोणती लागते याला चांगली? माती कोणती चालते, काळी असली तरी चालते किंवा अशी लाल असली तरी चालते, काय अडचण नाही मातीला. ओके ओके ओके. आता मल्चिंग असेल तर अजून चांगलं येऊ शकतं. मल्चिंग तारखाती न लावता पण हे पीक येऊ शकतं. कमी खर्चात मॅनेज करता येऊ शकतं. आता हा रेट आता 150 रुपये आहे, त्यामुळे आपल्याला हे पीक म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांना वाटतं असं की चांगलं परवडते. पण असं पण झालं असेल की रेट हा किती कमी येतो रेट? कमीत कमी रेटाचा 10 रुपये पण असतो. 10 रुपये पण असतो. मार्केटला जेवढं सप्लाय होते तेवढा रेट ह्याचा कमी पण येऊ शकतो. ओके, असं नाही. कंटिन्यू किती दिवस राहतो हा रेट कमीचा? हे सीझन बाय सीझन असते. एकदा तुम्ही फुलं शेती केली म्हणजे फुलं लावली, 3 महिन्याने चालू झाली, तुम्ही चालू झाली की मंदी आली की 1-1.5 महिन्याची मंदी राहते. जास्त कोण लक्ष देत नाही मंदी असली की. त्याचा तोडा करायला माणसांना परवडत नाही, शेतकऱ्यांना मार्केटला पाठवायला परवडत नाही. त्यामुळं 1-1.5 महिना जास्तीत जास्त मंदी असते, परत तेजी होते. अच्छा, म्हणजे 1 ते 1.5 महिना मंदी राहू शकते. पुढचे 2-3 महिने तो परत तेजीत प्लॉट जाऊ शकतो. तोटा झाला असेल तो काढू शकतो. कधी कधी असं झालंय का एकदम संपूर्ण प्लॉट संपेपर्यंत तेजी राहिलेले? बरेच वेळा झाले. अरे वा, बरेच वेळा झाले. तेव्हा चांगला पैसा होऊ शकतो. आणि कधी असंही झालं असेल संपूर्ण प्लॉट ह्याच्यात मंदीमध्ये सापडला असेल? असं बऱ्यापैकी नाही झालं. अच्छा, आपण मार्केटचा अभ्यास करून लावत होतो, त्यामुळे अजून तर आपल्याला मंदी म्हणजे अजून तर काय आपल्याला हे पीक चांगलं ह्याच्यामध्ये राहिलेलं असं म्हणू शकतो. मार्केटचा अभ्यास असेल तर साध्य होऊ शकतं. तर जे शेतकरी आहेत ते चांगलं उत्पादन पण घेतात. म्हणजे आपल्याला हायेस्ट उत्पादन किती भेटलेलं आहे शेवंतीमध्ये? एकरी आपलं मागचा प्लॉट होता त्याला 8,000 रुपये प्लांटेशन झालेलं आपल्या एकरात. 13 टन आपल्याला माल निघाला एका एकरात. किती दिवस चाललेला? ते 2 महिने चाललेले. 2 महिने चालले. सेंट व्हाईट व्हरायटी होती. मागच्या दसऱ्याला चांगला रेट होता, नंतर दिवाळीला रेट थोडा कमी झाला, पण आपली दसऱ्याला पूर्ण फ्लॅश निघून गेलेला होता. ओके, 13 तर निघलेला. हो. आता तिन्ही सीझन मध्ये सगळ्यात जास्त उत्पादन कोणत्या सीझनला निघते? ह्या व्हरायटीला सगळ्यात जास्त उत्पन्न आहे. ह्या व्हरायटीला एक प्लांट 2 ते 2.5 किलो पर्यंत उत्पादन देऊ शकते त्याच्या संपूर्ण सायकल मध्ये. हो. अरे वा, 4 महिन्याच्या सायकल मध्ये 2 ते 2.5 किलो तुमच्या ताकदीवर आहे. 3 किलो पर्यंत पण जाऊ शकता तुम्ही. अरे वा, तुम्ही जेवढं ते खाद्य द्याल तेवढं ते. ओके, ह्यामध्ये लक्ष देण्याचं किती म्हणजे पहिले 15 ते 20 दिवस फक्त प्लांट सेट होण्यासाठी लक्ष द्यायचं. लाईट लागतेच, कारण थंडी असते ह्या सीझनला. स्टिक पासून हे प्लांट तयार होतं, त्यामुळे लाईट त्याला द्यावीच लागते. फोटोसिंथेसिस जेवढं जास्त द्याल, 24 तास त्याला प्रकाश राहिला तर 24 तास त्या झाडाची वाढ होते. ओके ओके ओके. जे सामान्य शेतकरी आहेत ते लाईट्स वगैरे करत नाहीत, मग ते पण ह्या सीझनला शेवंती करू शकतात का विदाउट? थंडी सोडून तुम्ही कधी पण शेवंती करा, काय लाईटची आवश्यकता नाही त्याला. फक्त थंडीचे 2 महिन्यात तेवढ्या पुरती विदाउट लाईट करू शकतात का थंडीच्या दिवसात? नाही, थंडीच्या दिवसात विदाउट लाईट नाही होत. नाही सर, झाडाची वाढ होत नाही. होऊ शकते पण उत्पादन निघू शकत नाही पाहिजे असं. ओके ओके. जर लाईट आता तुम्ही पहिल्यापासून करत असल्यामुळे तुम्हाला तसं इथं हे आहे, लाईट असेल किंवा साहित्य वगैरे असेल. बरोबर, चालेल. तुम्हाला शुभेच्छा शेवंती शेतीसाठी किंवा बाकी संपूर्ण तुमच्या नियोजनासाठी. शेतकरी मित्रांनो, सरांच्या शेवंती शेतीविषयी आपण माहिती घेतली. सध्या रेट आहेत, त्यामुळं त्यांचे प्लॉट सुद्धा चांगला आहे आणि त्यामुळे त्यांना सुद्धा एक खात्री आहे की चांगले पैसे येतील ह्यातून. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते रेटचा अभ्यास करूनच शेती करतात. आणि बाकी जे शेतकरी बघत आहेत त्यांनी सुद्धा त्यांच्याकडून हे त्यांच्याकडून हे अभ्यास करायचे की रेट नुसारच तुम्ही शेती करावी, त्यातूनच मग तुम्हाला चांगले पैसे मिळतील. हा व्हिडिओ आपण इथेच थांबवतोय. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा
अधिक माहितीसाठी आपल्या फेसबुक पेज व इंस्टाग्रामवर फॉलो करा. तसेच जे शेतकरी नवीन आहेत त्यांनी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.